नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी पुणेरी मिसळ कशी करायची ते बघूया. मिसळ म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर अशी ही तोंडाला चव आणणारी झणझणीत अशी मिसळ आपण कशी करणार आहेत ते बघूया. त्यासाठी बघा ही मी पाव किलो मटकी घेतलेली आहे. छान अशी भिजवून मोड आलेली आहेत छान असे हिला. तर ही पाव किलो मटकी आहे. तर हे आपण धुवून शिजवून घेणार आहेत. त्यानंतर मसाल्यामध्ये बघा या ठिकाणी हा तेजपत्ता आहे, हे धने आहेत, शहाजिरे, दालचिनी, लवंग आहे ही, मिरे आणि विलायची. तसंच आपल्याला वाटण करायचं आहे मिसळसाठी. तर त्यासाठी हे घेतलेलं आहे मी कांदा घेतलेला आहे, चांगला मोठा कांदा कापून घेतलेला आहे उभा. त्यानंतर हा खोबरा, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, लसूण, आलं, 4 हिरव्या मिरच्या आणि हे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तर याचं आपल्याला ओलं वाटण करायचं आहे. तसंच त्यासोबतच हे तीळ आणि खसखस आहे. तर या तीळ आणि खसखसमुळं आपल्या मिसळला एक छान असा फ्लेवर येणार आहे. तर चला आपण ही मटकी चांगली धुवून घेऊया आणि कुकरला शिजवून घेऊ. हे बघा मी मटकी धुवून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे 1 ग्लास पाणी टाकते मी. आणि आता हे शिजायला टाकण्यापूर्वी आपण या मटकीमध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेऊ. हे हळद छोटा 1.5 चमचा हळद टाकलेली आहे आणि मीठ पण चवीनुसार टाकूया. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ सुरुवातीला आणि कुकरला झाकण लावून आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. आता ह्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाले पण भाजण्याची तयारी करू. ज्यावेळेस आपण हा घरगुती मसाला टाकून आपण मिसळ करतो त्यावेळेस चव एकदम छान येते. त्यासाठी हा खोबऱ्याचे जे काप केलेले आहेत, हे खोबऱ्याचे काप आपण तेल न टाकता असे सुके भाजून घेणार आहेत. मस्त असा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचेत. तर खोबरं छान आपलं भाजून झालेलं आहे. आपण काढून घेऊ जरा एका प्लेटमध्ये. त्यानंतर हे जे खडे मसाले होते ते खडे मसाले पण आपण तेल न टाकता कोरडेच आपल्याला भाजायचेत. मंद असा सुवास येईपर्यंत आपल्याला छान हे भाजायचेत. एकदम कमी गॅसवर आपल्याला मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. हे आपले मसाले पण बघा आता छान भाजले गेलेले आहेत. आता यामध्येच आपण तीळ आणि खसखस पण टाकून ते पण आपण छान असे भाजून घेऊ. तर आपले हे खडे मसाले छान भाजलेले आहेत. आपण थंड करण्यासाठी हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवूया. आता याच कढईमध्ये आपण ओलं वाटण भाजणार आहेत.
तर त्यासाठी आपण आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. ओल्या वाटणासाठी जे साहित्य आपण भाजून घेणार आहेत ते थोड्याशा तेलामध्ये आपण छान असं खमंग असं भाजून घेऊ. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हा टाकू कांदा. कांदा छान असा पूर्ण त्याच्या पाकळ्या सुट्या सुट्या होईपर्यंत आपल्याला कलर बदलेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. कलर थोडासा बदलत आलेला आहे आपल्या कांद्याचा या. आता त्याच्यामध्ये आपण टाकू हिरवी मिरची. आता टाकू आपण याच्यात टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचेत. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आपली चांगली आता भाजत आलेली आहे. टोमॅटो पण आपले चांगले मऊ झालेले आहेत बघा आता. आता याच्यामध्ये आपण लसूण आणि आल्याचे तुकडे टाकूया. हे पण आपल्याला थोडेसे परतून घ्यायचेत. मस्त आपलं सगळं साहित्य खमंग असं भाजून झालेलं आहे. आता 1-2 मिनटासाठी अजून परतून घेऊ आपण. तर वाटण करण्यासाठी छान असं परफेक्ट आपलं हे भाजून झालेलं आहे सर्व साहित्य. थोडंसं थंड व्हायला ठेवू आपण हे. कांदा टोमॅटोचं हे भाजलेलं आपलं थोडंसं थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे खडे मसाले भाजलेले होते ते थंड झालेले आहेत. आपण ते वाटून घेऊया आता. हे खडे मसाले सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि छान अशी बारीक पावडर याची करून घ्यायची आपल्याला. आता बघा या खड्या मसाल्यांसोबत आपल्याला खोबरा पण याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. छान असं हे आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. काढून घेऊ एका प्लेटमध्ये. आता हे कांदा टोमॅटोचं जे भाजलेले होते आपण ते पण थंड झालेले आहेत चांगले. ते पण आपण आता वाटण तयार करून घेऊया.
आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आणि ह्याची मस्त अशी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला या पद्धतीनं। बघू शकता तुम्ही किती छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी। आता मटकी आपली शिजली का ते बघू। कुकरची हवा पण गेलेली आहे। चला आता मिसळची तयारी करू आपण। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं तेल। तर आपल्याला मिसळ करायची म्हणजे तेलाची कंजूसी करून नाही जमणार, तर तेल आपल्याला चांगलंच टाकायचं आहे याच्यामध्ये। तर हे तेल चांगलं कडकडीत झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरे। आता याच्यामध्ये मसाले टाकू आपण। त्यामध्ये लाल तिखट आहे, जिरे पावडर, काळा मसाला आणि हळद। तर हे सगळं आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊ। ज्यावेळेस आपण तेलामध्ये हे मसाले टाकतो त्यामुळं आपल्या मिसळला एकदम छान अशी तर्री येते। त्यानंतर हे जे वाटण केलेलं होतं आपण कांद्याचं टोमॅटोचं, ते पण आपण याच्यात टाकूया तेलात। एकसारखं असं छान ढवळत राहायचं आहे आपल्याला। मसाले जळाले नाहीत पाहिजे, कारण मसाले जर जळाले तर आपल्या मिसळला त्याचा करपट असा वास येतो। त्यानंतर आपण जे खडे मसाल्याचं पावडर केलेली होती ती पण आपण याच्यात टाकलेली आहे आता। ती पण आपल्याला ह्या ओल्या वाटणासोबत छान अशी परतून घ्यायची। बघा ज्यावेळेस असं वाटतं आपल्याला की हे जे वाटण आहे ते पातेल्याच्या बुडाला चिकटायला लागले, त्यावेळेस आपण मटकीतलं जे शिजायला टाकलेलं पाणी होतं ते पाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये 2-3 चमचे मी टाकून घेतलेलं आहे। आणि त्यामुळे काय होणार आहे की आपले हे वाटण आणि त्यामध्ये टाकलेले जे मसाले आहेत ते मसाले आपले करपणार नाहीत। आता या मिश्रणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे व्यवस्थित। छान तेल सुटायला नसून आता ही जी मटकी आहे आपली शिजवलेली ती मटकी आपण याच्यामध्ये टाकूया। आणि आता आपल्याला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी करून टाकायचं आहे। आपल्याला ज्या प्रमाणामध्ये कट हवा आहे त्या प्रमाणामध्ये आपण गरम पाणी टाकूया। बघा कट करण्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे आपल्या मिसळला छान अशी तर्री येते। हे चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान अशी मिक्स करून घेऊ आपण ही मिसळ। सुंदर असा कट आलेला आहे। ही चिरलेली कोथिंबीर टाकू आपण। बघा तर्री एकदम छान आहे। मिसळ म्हणजे तर्री तर पाहिजेच। मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मिसळचा मस्त सुगंध पण सुटलेला आहे। अजून थोडीशी कोथिंबीर टाकली मी। तर अशी ही आपली झणझणीत अशी पुणेरी मिसळ तयार आहे बघा, मस्त तर्रीवाली। हे फरसाण आहे, त्यानंतर लिंबू, हा चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, ही उकडलेली मटकी आहे, दही आहे आणि हे पाव। तर आता मस्तपैकी ताव मारून घेते याच्यावर। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा।
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.